आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आजच्या आपल्या ह्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही खास वायरिंग सर्किट्सबद्दल बोलणार आहोत, जे आपण रोजच्या आयुष्यात वापरतो पण ज्यांच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. म्हणजे जिन्यांवरची लाईट, लांब बोगद्यांमधली किंवा मोठ्या गोदामांमधली. ही वायरिंग नेमकी काम कशी करते आणि ती इतकी महत्त्वाची का आहे, चला आज सोप्या भाषेत समजून घेऊया. चला एका साध्या प्रश्नाने सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की जिन्याच्या खालच्या मजल्यावर चालू केलेला दिवा आपण वरच्या मजल्यावर पोचल्यावर बंद कसा करू शकतो? किंवा उलट, एकाच दिव्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून कंट्रोल करण्याची ही जादू नेमकी होते तरी कशी? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे टू वे स्विच. ह्याच्या नावातच सगळं काही आहे, नाही का? हा स्विच एकाच दिव्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून कंट्रोल करण्याची सोय देतो. जिन्याच्या वायरिंगमध्ये तर याचा सर्रास वापर होतो. हे एक खूपच हुशारीने डिझाईन केलेलं सर्किट आहे खरंच. आता बघा, या स्लाइडवर आपल्याला जिन्याच्या वायरिंगचा आराखडा दिसतोय. यात दोन टू वे स्विचेस वापरले आहेत. एक जिन्याच्या सुरुवातीला आणि दुसरा अगदी टोकाला. गंमत अशी आहे की तुम्ही यातला कुठलाही स्विच दाबा, सर्किटची अवस्था लगेच बदलते. म्हणजे दिवा बंद असेल तर तो चालू होतो आणि चालू असेल तर बंद. यामुळेच आपण एकाच दिव्याला दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अगदी सहजपणे कंट्रोल करू शकतो. किती सोपं आणि प्रभावी आहे, नाही का? जिन्याच्या वायरिंगमुळे आपली सोय होते हे तर खरंय, पण विचार करा, जेव्हा आपण एखाद्या लांब बोगद्यातून किंवा मोठ्या कॉरिडॉरमधून जातो तेव्हा आव्हान थोडं मोठं असतं. तिथे एक नाही तर अनेक दिवे असतात आणि त्यांना एका विशिष्ट क्रमाने कंट्रोल करण्याची गरज असते. हो, हीच तर खरी समस्या आहे. समजा तुम्ही एका लांब बोगद्यातून जात आहात. तुम्हाला एकापाठोपाठ एक दिवे कंट्रोल करायचे असतील तर काय करायचं? म्हणजे जसं तुम्ही पुढे जाल तसा पुढचा दिवा लागला पाहिजे आणि मागचा बंद झाला पाहिजे. यामुळे प्रचंड वीज वाचते. पण हे शक्य कसं होतं? या आराखड्यात बोगद्याच्या वायरिंगची रचना दाखवली आहे. यात अनेक स्विचेस एका खास पद्धतीने जोडलेली आहेत. तुम्ही बघू शकता की प्रत्येक स्विच एका ठराविक दिव्याला कंट्रोल करतो. याची रचनाच अशी केली आहे की तुम्ही जसजसे पुढे जाल तसतसा पुढचा दिवा चालू होत जाईल. हा चार्ट पाहिला की सगळं लगेच लक्षात येईल. बघा, जेव्हा तुम्ही बोगद्यात शिरून पहिला स्विच दाबतो तेव्हा फक्त पहिला दिवा लागतो. थोडं पुढे जाऊन दुसरा स्विच दाबल्यावर पहिला दिवा बंद होतो आणि दुसरा लागतो, आणि हाच क्रम पुढे चालू राहतो. यावरून आपल्याला कळतं की एकापाठोपाठ एक दिवे कसे कंट्रोल केले जातात. आता कॉरिडॉर वायरिंग हे बोगद्याच्या वायरिंग सारखंच आहे, पण त्यात एक महत्त्वाचा फरक आहे. बोगद्यात मागचा दिवा बंद होतो, बरोबर, पण कॉरिडॉरमध्ये कधीकधी पुढचे सगळे दिवे चालू ठेवण्याची सोय असते. चला बघूया त्याची रचना कशी वेगळी असते. या आराखड्यात तुम्ही पाहू शकता की कॉरिडॉर वायरिंगच्या जोडणीत थोडासा बदल केलेला आहे. याच बदलामुळे आपल्याला एकाच वेळी अनेक दिवे चालू किंवा बंद करण्याची लवचिकता मिळते. उद्देश तोच आहे, वीज वाचवणे आणि जिथे गरज आहे तिथेच प्रकाश उपलब्ध करणे. चला आता एका खूपच इंटरेस्टिंग वायरिंगकडे वळूया. गोडाऊन वायरिंग. गोडाऊनसारख्या मोठ्या ठिकाणी एकाच वेळी सगळे दिवे चालू ठेवणं म्हणजे निव्वळ ऊर्जेचा अपव्यय. त्यामुळे तिथे एक अशी सिस्टीम केली जाते की एका वेळी फक्त एकच दिवा चालू राहील, तोही जिथे माणूस उभा आहे तिथे. हे आहे गोडाऊन वायरिंगचा सर्किट. हे खास वीज बचतीसाठी आणि सुरक्षेसाठी डिझाईन केलेलं आहे. कल्पना करा, एखादी व्यक्ती गोदामाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जातीये. तिला फक्त तिच्या सध्याच्या जागेतच प्रकाशाची गरज आहे, मागच्या जागेत नाही. ही वायरिंग बरोबर तेच काम करते. या चार्टमधनं गोडाऊन वायरिंगचं काम कसं चालतं ते अगदी स्पष्ट होतं. बघा, जेव्हा पहिला स्विच चालू केला जातो तेव्हा पहिला दिवा लागतो, पण जेव्हा दुसरा स्विच चालू केला जातो तेव्हा एक जादू होते. दुसरा दिवा लागतो पण पहिला दिवा आपोआप बंद होतो. हाच क्रम पुढेही चालू राहतो. प्रत्येक नवीन स्विच मागचा दिवा बंद करून पुढचा चालू करतो, म्हणजे एका वेळी फक्त एकच दिवा चालू राहतो. याला म्हणतात खरी ऊर्जा बचत. बरं, आत्तापर्यंत आपण एका दिव्याला दोन ठिकाणांहून किंवा अनेक दिव्यांना एका क्रमाने कंट्रोल करणं पाहिलं. पण समजा एकाच दिव्याला 3, 4 किंवा त्याहूनही अधिक ठिकाणाहून कंट्रोल करायचं असेल तर तिथे मदतीला येतो इंटरमिडिएट स्विच. इंटरमिडिएट स्विच हा एक खास प्रकारचा स्विच आहे. त्याला 4 टर्मिनल्स असतात आणि तो नेहमी 2 टू वे स्विचेसच्या मध्ये लावला जातो. याचा वापर करून तुम्ही एकाच दिव्यासाठी अक्षरशः कितीही कंट्रोल पॉइंट्स तयार करू शकता. या आराखड्यात बघा, 2 टू वे स्विचेसच्या मध्ये एक इंटरमिडिएट स्विच जोडला आहे. यामुळे काय झालं तर आता आपण एकाच दिव्याला 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून कंट्रोल करू शकतो. आणि समजा आपल्याला अजून जास्त कंट्रोल पॉइंट्स हवे असतील तर फक्त आणखी इंटरमिडिएट स्विचेसमध्ये जोडत जायचं. हेच तर या रचनेचं वैशिष्ट्य आहे.
तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाहिलेली ही सर्व सर्किट्स फक्त इलेक्ट्रिकल वायरिंगची चित्र नाहीत. ती ऊर्जा, कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सोयीस्करतेची उत्तम उदाहरणं आहेत. गोडाऊन वायरिंग वीज वाचवते, बोगद्यातील वायरिंग सुरक्षितता वाढवते आणि जिन्यातील वायरिंग आपली सोय करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हीच मूलभूत तत्त्व आजच्या स्मार्ट ऑटोमेटेड सिस्टम्सचा पाया आहेत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या स्मार्ट होम्स आणि ॲप आधारित कंट्रोलच्या काळात या मूलभूत वायरिंग पद्धती खरंच अजूनही महत्त्वाच्या आहेत का? उत्तर आहे हो, नक्कीच आहेत. कारण टेक्नॉलॉजी कितीही बदलली तरी प्रकाशाला आणि जागेला नियंत्रित करण्यामागची जी मूळ कल्पना आहे, जी मूलभूत तत्त्व आहेत, ती आजही तीच आहेत. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया